साधू संतांना शरण जावं, विचारावं मी कोण, देव कोण, देवाचा आणि माझा संबंध काय विचारून घ्यावं. आहे मी कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती हा शब्द श्री गुरूंकडे, तत्वाकडे, शुद्ध ब्रह्माकडे जातो. हो, मी कोण आहे, माझा काय संबंध आहे, माझं स्वरूप मला दाखवून द्या, माझ्या स्वरूपाची मला ओळख करून द्या, ती वस्तू मला जाणवून द्या. असं साधू संतांच्याकडे शरण जाऊन ते सांगतील त्याप्रमाणे समर्पित भावानी त्यांच्या ठिकाणी शरणागती पत्करावी आणि आपलं आयुष्य धन्य करून द्यावं. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ही भूमिका आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये यावं. आपण 30-31 वर्ष या सेवेमध्ये आहात. निश्चित भगवंत हो केव्हा तरी कोणत्या तरी माघी जयंतीलाच काय ठीक आहे, त्या दिवशी तर काय हरकत नाही, पण इतर दिवशी सुद्धा माघी जयंती माझ्या हृदयात व्हावी. माघी जयंतीला तर व्हावीच, पण इतर दिवशी माघी जयंती माझ्या हृदयात उत्पन्न व्हावी. हो, देव विशेषत्वाने देवाचा अनुभव व्हावा. हो, चित्त चाकाटले आटो घेत, वाचा पांगुळली चेती चितेत, अपाद कंचुकीत रोमांच आले. देहाचा विसर पडला, देह तादात्म्य सुटलं गेलं आणि काहीच कळेना आणि काही न कळण्यातला जो अनुभव आहे तो अनुभव आहे, तो शब्दातीत आहे. नाही वेद जाणू गेला, पुढे मौनावला, जाणला आणि मौनावला. हो, कळला आणि न कळता झाला. हो, जाणोनी नेन ते करी माझी मन, तुझी प्रेम खून देऊन या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. चला वळू गाई, बैसू जेवू एके ठाई. माघी जयंतीच्या निमित्ताने भगवान गणेशजीचा जन्म आपल्या हृदयात व्हावा. काल्याच्या निमित्ताने परमात्मा भगवान श्रीकृष्ण विशेषत्वाने प्रगट व्हावे आणि काला व्हावा आपल्या जीवनामध्ये. क्रम आहे ईश्वर कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा, आत्मकृपा. ह्या 4 शास्त्राच्या 4 कृपा आहेत. आपण त्या मार्गाने यावं असा साधू संतांचा निरोप आहे. माझ्या वाणीतून जसा मला जमेल, माझ्या सद्गुरुनाथांच्या मुखातून, आदी सर्व महात्म्यांच्या मुखातून जे श्रवणात आलं, जे चिंतनात आलं, ते या अभंगाच्या भूमिकेच्या माध्यमातून एवढाच एकच मत. बैसू जेऊ एके ठाई, तुका मने धावे, 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 तुका मने धावे.
का दाखवू वाटो एकमेका कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जवान लिदाचे तिमिर जावो विश्व धर्म सूर्य पावो जो जय वांचेल तो तेला हो प्राणिनाथ वर्षते सकळ मंगळे विश्व रहितांची मांदियार अनवर्त भूमंडळी भेटत कल्पत
तरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलले जे आरव चंद्रमेचे हंचरण मातळले आपैर हे सर्वांचे साचंदन सोयेव किंबहुना सर्वस्वी पूर्ण होले तिले लोके भजियो आदि पुरते अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये द्रष्टा दृष्ट विजय होवा एक म्हणे श्री विश्वेश्वराव होईल दान पसाव येणे बरे ज्ञान देव सुख्या येणे बरे ज्ञान देव सुख्या येणे बरे ज्ञान देव सुख्या झाला शांती 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 कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पट भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती नारद मुनीचे सुट्टी ऐकून भगवान विष्णूने बोलले भगवान म्हणाले मुनीवर आपण कोणत्या कामासाठी आला तुमच्या मनात काय ते सांगा मी त्याच्या समर्पण उत्तर देईल नारद म्हणाले हे भगवंता मुक्ती लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पाप कर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगत आहेत नारद म्हणाले हे भगवंता आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायाने नाहीशी होतील हे सर्व मला सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे भगवान म्हणतात हे नारदा लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत तुला सांगतोय तू श्रवण कर हे वत्सानंदा तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणाला माहीत नसले हे विस्तारपूर्वक सांगा मंत्रमुग्ध केलं त्याप्रमाणे परत कोणत्या काही करायचे हे सांगा हे नराचे भाषण ऐकून भगवान म्हणाले नारदाय व्रत दुःख अशोक येणार नाश करणारे असून धनधान्य आणि समृद्धी करणारे आहे तसेच सौभाग्य व संतत देणारे आहे सर्व कार्यात विजय करणारे आहे हे व्रत भक्ती